श्री स्वामी समर्थ. काल होता गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या नैवेद्यासाठी काहीतरी वेगळं आणि गोड बनवायचं ठरवलं. घरातच असलेल्या ब्रेडपासून मी मस्त असे गुलाबजाम बनवले. खरंच सांगते, दिसायलाही खूप सुंदर झाले आणि चव तर अगदी दुकानात मिळतात तसेच. स्वामींना नैवेद्य दाखवला, सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झालं. तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल. मी इथे गुलाबजाम बनवताना वेगळं असं काहीच साहित्य वापरलं नाही. ब्रेडच्या कडा कट करून घेतल्या आणि तो ब्रेड मस्त असा दुधामध्ये एक जीव असा गोळा बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून तेलामध्ये तळून नंतर ते साखरेच्या पाकात टाकले. 2 तास साखरेच्या पाकात भिजल्यानंतर अगदी मस्त असे फुललेले गुलाबजाम. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हे सगळं करत असताना अचानक मला गेल्या आठवड्यातील एक सुंदर आठवण आठवली. मी गेल्या आठवड्यात गावाला गेले होते. सकाळी उठून नेहमीप्रमाणे दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षण मी तिथेच थांबून गेले बरं का. संपूर्ण अंगण प्राजक्ताच्या फुलांनी अगदी पांघरून घातल्यासारखं दिसत होतं. रात्री शांतपणे उमललेली ती शुभ्र फुलं सकाळी अलगद जमिनीवर पडली होती. त्याचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता बरं का. प्राजक्ताचं झाड तर इतकं भरभरून फुललं होतं की काय सांगू. रोज फुलं पडतात हे माहीत होतं, पण त्या दिवशी इतकी फुलं पडली होती की झाडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात फुलांचा अक्षरशः मोठा ढीग तयार झाला. त्या प्रत्येक फुलाकडे पाहताना असं वाटत होतं की निसर्गाने स्वतःचं अंगण सजवलं आहे बरं का. त्या सकाळची थंड हवा, पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध हे सगळं अनुभवताना मन अगदी शांत झालं. मोबाईल बाजूला ठेवून फक्त त्या क्षणात जगावंसं वाटलं. अशा वेळेला गाव आणि शहर यांच्यातला फरक खूप जाणवतो, हो ना. गावात ही झाडं कोणत्याही विशेष काळजीशिवाय किती सुंदर वाढतात, किती भरभरून फुलतात. आणि आपण शहरात एखादं छोटंसं रोप आणतो, रोज पाणी घालतो, खत घालतो, उन्हाचीही काळजी घेतो, तरीही त्या रोपाची गावासारखी बहरलेली रूपं क्वचितच दिसतात, हो ना. कदाचित कारण फक्त झाडांची काळजी नसते, तर त्या मोकळ्या हवेत, स्वच्छ वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यातच त्यांचं खरं सौंदर्य खुलत असतं, हो ना. म्हणूनच गावात गेलं की मन अगदी हलकं आणि आनंदी होतं बरं का. आजही तो प्राजक्ताच्या फुलांचा सडा आठवला की मन नकळत गावात जाऊन पोहोचतं. काही आठवणी अशा असतात त्या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कैद होतात, पण त्यांचा खरा सुगंध मात्र कायम मनातच राहतो, हो ना. तुमच्याही गावात असं प्राजक्ताचं झाड आहे का, किंवा अशी एखादी सकाळ आहे का जी आठवली की मन भरून येतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, इथे बघा, फुलांचा एवढा मोठा ढीग होतो, पण ही फुलं आपण खाली पडलेली देवालाही वाहू शकत नाही. मग शेवटी काय, ती जातात कचऱ्यात. आणि झाडून केल्यानंतर सुद्धा पुन्हा आणखीन एवढीच फुलं परत पडली होती. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.